नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने 2024-25 साठी जिल्हा अमरावती येथे ही पदभरती करण्यात येत आहे। या पदभरतीमध्ये वेगवेगळ्या पदाची पदे भरून घेतली जात आहे। सर्वात आधी तुम्हाला हा QR कोड दिलेला आहे। हा QR कोड स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे आणि त्यासोबत तुम्हाला ईमेल ID वापरून तुम्हाला या गुगल फॉर्मचा तुम्हाला भरलेला फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। आणि सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट कागदपत्रे जोडून तुम्हाला या पत्त्यावर इथे हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, संवर्गणी हा विविध पदे इथे 9 प्रकारच्या वेगवेगळ्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे। या पदभरतीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला jhamravati.government.in या वेबसाईटवर सर्व माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे। ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला पत्ता असणार आहे रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, एरविन चौक, अमरावती। इथे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या 9 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत। त्यामधील पहिलं पद असणार आहे स्टाफ नर्सचे विद्यार्थी मित्रांनो पद असणार आहे। स्टाफ नर्स डायलिसिस IPHU मध्ये तुम्हाला 3 पोस्ट पाहायला मिळतील आणि याच्यानंतर तुम्ही प्लेस ऑफ पोस्टिंग इथे सर्व पोस्टिंग कुठे कुठे त्या सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या। दुसऱ्या स्टाफ नर्स साठी IPHS चं हे पद आहे, 19 जागा भरून घेतल्या जात आहे। परत स्टाफ नर्स मध्ये NPCDCS एकूण 4 पदे ते भरून घेतली जात आहे। त्याच्यामध्ये हेमॅटोलॉजी, नर्सिंग स्टाफ आणि नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे 2 LBH नर्सिंग स्टाफ अशा प्रकारचे स्टाफ नर्स मध्ये पदे आणि त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे BSc नर्सिंग GNM विथ नर्सिंग काउन्सिलचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन लागणार आहे। तुम्हाला दर महिना पगार विद्यार्थी मित्रांनो 20,000 रुपये इतकं पाहायला मिळणार आहे। स्टाफ नर्स सुमनचं पद असणार आहे, त्यासाठी 3 पदे तुम्हाला इथे पाहायला भेटतील। स्टाफ नर्स मध्ये L2 चं पद, त्यासाठी 9 जागा पाहायला भेटतील। स्टाफ नर्स मध्ये L3 26 पदे पाहायला भेटतील। स्टाफ नर्स NPNCD मध्ये 5 पदे तुम्हाला पाहायला भेटतील। स्टाफ नर्स पॅलिएटिव्ह केअर मध्ये तुम्हाला 1 जागा पाहायला भेटेल। स्टाफ नर्स NRC मध्ये तुम्हाला परत 1 जागा इथे पाहायला भेटेल आणि स्टाफ नर्स NBSU मध्ये तुम्हाला 4 जागा इथे मित्रांनो पाहायला भेटतील। अशा प्रकारे तुम्हाला इथे BSc नर्सिंग GNM विथ नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे। 20,000 रुपये तुम्हाला इथे दर महिना पेमेंट भेटणार आहे। तर कुठल्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत ते आपण ते व्यवस्थितपणे पाहून घ्या। SC साठी 3 आहेत, ST साठी 3 आहेत, VJA साठी 3 आहेत, MTC साठी 6, NTD साठी 6, OBC साठी 24, SCBC साठी 23, EWS साठी 26 आणि ओपन साठी 20 अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे जागा भरून घेतल्या जात आहे। नंतर स्टाफ नर्स SNCU मध्ये 16 जागा, स्टाफ नर्स SNCU NICU मध्ये परत 10 जागा, स्टाफ नर्स KMC मध्ये 4 जागा आणि स्टाफ नर्स ICU किंवा HDU मध्ये 16 जागा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहे। यासाठी पण तुम्हाला GNM त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन इथे लागणार आहे। त्यानंतरचं दुसरं पद आहे MO आयुषचं हे पद असणार आहे। त्याच्यामध्ये मेडिकल ऑफिसर आणि मेडिकल ऑफिसर फिमेल 2 प्रकारची इथे पदे भरून घेतली जात आहेत। मेडिकल ऑफिसर मेल मध्ये तुम्हाला RBSK मध्ये 7 पदे पाहायला भेटतील आणि मेडिकल ऑफिसर फिमेल मध्ये तुम्हाला RBSK मध्ये 5 पदे पाहायला भेटतील। त्याच्यामध्ये तुम्ही इथे एज्युकेशन मध्ये BAMS किंवा BUMS दोन्ही पदांसाठी एकच असणार आहे। त्यासोबत तुम्हाला पगार पण 28,000 दोन्ही पदासाठी सेमच पाहायला भेटणार आहे। SC साठी 1 जागा, ST साठी 3 जागा, NTD साठी 1 आणि OBC साठी 2, मेडिकल ऑफिसर मेल साठी असे पदे असणार आहे आणि मेडिकल ऑफिसर फिमेल साठी ST साठी 2, SCBC साठी 2 आणि EWS साठी 1 अशा प्रकारे जागा इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर तिसरं पद असणार आहे लॅब टेक्निशियनचं हे पद आहे। त्याच्यामध्ये IPHS मध्ये 2 जागा, RNTCP मध्ये 2 जागा, MPCDCS मध्ये 1 जागा, IDSP मध्ये 1 जागा, DEIC मध्ये 1 जागा, SNCU NICU मध्ये परत 1 जागा, ब्लड स्टोरेज युनिट मध्ये 2 जागा अशा प्रकारे तुम्हाला इथे जागा पाहायला भेटतील। 17,000 रुपये तुम्हाला दरमहा इथे पेमेंट पाहायला भेटणार आहे। DAMLT कोर्स लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। तर ST साठी 1 जागा आहे, VJA साठी 1 जागा, SBC साठी 1 जागा, SCBC साठी 4 जागा आणि EWS साठी 3 जागा अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटतील। चौथं पद असणार आहे फार्मासिस्टचं हे चौथं पद असणार आहे। RBSK मध्ये तुम्हाला 7 पदे पाहायला भेटतील, B फार्मसी किंवा D फार्मसी आणि त्यासोबत 1 वर्षाचं तुम्हाला रजिस्ट्रेशन इथे पाहायला भेटणार आहे। त्यासोबतच तुम्हाला 17,000 दर महिन्याला पगार पण इथे पाहायला भेटेल। ST साठी 3 जागा आहेत,
SCBC साठी 3 जागा आणि AWS साठी 1 जागा अशा प्रकारे इथे पदे तुम्हाला पाहायला भेटतील. 5वं पद असणारे प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्सचं हे पद असणारे मित्रांनो. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर असं हे पदाचं कार्य असणार आहे. त्याच्यामध्ये MIS मध्ये 1 पद इथे भरून घेतलं जात आहे. एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक्स मध्ये तुम्हाला कुठलीही पदवी इथे चालून जाईल. SCBC साठी 1 जागा इथे रिक्त ठेवण्यात आलेली आहे आणि 18,000 रुपये तुम्हाला दर महिन्याचे पेमेंट पाहायला भेटेल. 6व्या क्रमांकाचं पद असणार आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरचे पद असणार आहे. DPMU मध्ये 1 जागा तुम्हाला इथे पाहायला भेटेल. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ मध्ये तुम्हाला लागणार आहे. ST साठी 1च जागा तुम्हाला इथे पाहायला भेटेल आणि 35,000 रुपये दरमहा पेमेंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलं जाणार आहे. 7व्या क्रमांकाचं पद असणार आहे फिजिओथेरपिस्टचं हे पद असणार आहे. त्याच्यामध्ये NLEP DEIC मध्ये तुम्हाला 2 पदे पाहायला भेटतील. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी मध्ये तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. VJA साठी 1 जागा आणि SCBC साठी परत 1 जागा आणि तुम्हाला दरमहा 20,000 पेमेंट विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटेल. त्यानंतर 8व्या क्रमांकाचं पद असणार आहे न्यूट्रिशनिस्टचं हे पद असणार आहे. NRC मध्ये तुम्हाला 1 पद इथे पाहायला भेटेल. BSc होम सायन्स न्यूट्रिशन तुम्हाला एज्युकेशन लागणार आहे. VJA च्या विद्यार्थ्यांसाठी 1 जागा रिक्त ठेवण्यात आलेली आहे आणि 20,000 रुपये तुम्हाला दर महिना इथे पेमेंट पाहायला भेटेल. 9व्या क्रमांकाचं पद असणार आहे काउन्सिलरचं हे पद असणार आहे. RKSK मध्ये तुम्हाला 5 जागा आणि NPCDCS मध्ये तुम्हाला 3 जागा इथे पाहायला भेटतील. तुम्हाला एज्युकेशन मध्ये MSW लागणार आहे आणि 20,000 तुम्हाला दर महिना पगार इथे देण्यात येणार आहे. ST साठी 1 जागा, NPV साठी 1 जागा, NTD साठी 1 जागा, SCBC साठी 2 जागा आणि EWS साठी 3 जागा अशा प्रकारे तुम्हाला सर्व जागा पाहायला भेटतील मित्रांनो. एकूण 166 संपूर्ण जागा विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे पदभरती करण्यात येत आहे. फॉर्म भरण्याची तारीख असणार आहे 19 मार्च 2025 पासून तुम्हाला 3 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या ठिकाणामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. जिल्हा प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती मध्ये तुम्हाला इथे ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज विद्यार्थी मित्रांनो भरायचा आहे. तर अशा प्रकारची ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो इथे निघालेली आहे. सर्व माहिती तुम्हाला जाहिरातमध्ये अटी व शर्ती पाहून घ्यायच्या आहेत. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणार रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.